समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। बांबोडे येथील स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या भव्य कुस्ती आराखड्यात 6 लाखांच्या मानाच्या कुस्तीत सिकंदर शेखचा डंका वाजला। तसेच गौरव माचीवाडा शानवीर कोहलीही विजेते ठरले। तर हिंदकेसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध हिंदकेसरी दिनेश गोलिया ही रोमांचक लढत बरोबरीत सुटली। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बांबोडे तालुका पोलीस येथे भरवण्यात आलेल्या ऐतिहासिक भव्य कुस्ती मैदानात मल्लांनी आपल्या ताकदीचा, चपळाईचा आणि डावपेचांचा थरार दाखवत आखाडा अक्षरशः दणाणून सोडला। बांबोडे उत्कर्ष क्रीडा मंडळ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या मैदानाला हजारो कुस्ती शौकीनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मैदानातील पहिल्या क्रमांकाच्या 6 लाख रुपयांच्या मानाच्या कुस्तीत सिकंदर शेखने उमेश मथुरा याला गुणांवर पराभूत करत बाजी मारली। प्रदीपप्पा कदम यांच्या वतीने ही कुस्ती लावण्यात आली होती। त्यानंतर गौरव माचीवाडाने माऊली कोकाटेवर 14व्या मिनिटाला लापेट डावावर विजय मिळवत मैदान गाजवले। जीडी बापू लाड यांच्या स्मरणार्थ अरुण लाड व शरदभाऊ लाड यांच्या वतीने ही लढत लावण्यात आली होती। संग्रामसिंह देशमुख यांच्या वतीने लावण्यात आलेल्या 6 लाखांच्या कुस्तीत शानवीर कोहलीने दादा शेळकेवर 16व्या मिनिटाला एकचाक डावावर विजय मिळवला। या लढतीदरम्यान प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती। दरम्यान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वतीने लावण्यात आलेली हिंदकेसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध हिंदकेसरी दिनेश गोलिया यांच्यातील कुस्ती तब्बल 55 मिनिटे रंगली। दोन्ही मल्लांनी सावधपणे डाव प्रतिडाव करत निकराची झुंज दिली। अतिरिक्त वेळ देऊनही निर्णायक गुण मिळाला नाही, त्यामुळे ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली आहे। 3 लाखांच्या कुस्तीत जयदीप पाटील व ललू जम्मू यांची लढतही बरोबरीत राहिली। 2 लाखांच्या कुस्तीत सुदर्शन खोतकरने बिना कुमारवर गुणांवर विजय मिळवला, तर 1.5 लाखांच्या कुस्तीत विक्रम भोसले व पुष्पाल मथुरा यांनी चुरशीची लढत दिली। याशिवाय वैभव माने, प्रणव पवार, धीरज पवार, सनी मदने आणि सुनील जाधव यांनीही आपल्या लढतीत दमदार कामगिरी करत विजय मिळवला। विजया वारा आणि अण्णा यमगर यांची कुस्ती दुखापतीमुळे बरोबरीत सोडवण्यात आली। ओंकार मदने व प्रदीप ठाकूर यांची लढतही प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। मल्लांचे नाव आखाड्यात पुकारताच टाळ्यांचा कडकडाट, घोषणाबाजी आणि प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। महाराष्ट्रातील नामवंत मल्लांसह स्थानिक मल्लांनी दाखवलेल्या कौशल्यामुळे पारंपरिक मातीतील कुस्तीचा अस्सल थरार उपस्थितांना अनुभवता आला। यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम, युवक नेते प्रदीपप्पा कदम, पृथ्वीराज देशमुख, महेंद्र लाड, आमदार अरुण लाड, संग्रामसिंह देशमुख, शरद लाड, दीपक लाड यांची प्रमुख उपस्थिती होती। मैदानाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष ताहिर मुल्ला, सचिव लालासाहेब पवार, पांडुरंग संकपाळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। ज्योतिराम वाझे, अभिजित कदम, हनुमंतराव पाटील व विक्रम संकपाळ यांनी प्रभावी व रोमहर्षक सूत्रसंचलन केले। रात्री 12 वाजेपर्यंत चाललेल्या बांबोडेच्या आखाड्यात नामवंत मल्लांचा सहभाग, लाखोंच्या इनामाच्या कुस्त्या आणि शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या लढतींमुळे बांबोड्याचा स्वातंत्र्य दिनाचा आखाडा कुस्तीप्रेमींच्या कायम स्मरणात राहिला। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।